महासागर न्यूज. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहे महासागर. उत्तराखंड येथील अतिदुर्गम भागात कर्तव्यावरती असताना चिखली तालुका येथील अंतर्गत रेलसूर येथील रहिवासी तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शेलसूरसह संपूर्ण चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे. हवालदार हरिदास कापसे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सेलसूर येथील रहिवासी होते. सध्या त्यांचं कुटुंब चिखली शहरात दांडे लेआउट येथे वास्तव्यास आहे. ते भारतीय सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप BEG मधील 411 स्वतंत्र पॅराफील्ड कंपनी आग्रा येथील कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंड राज्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागात झाली होती. गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी कर्तव्यावरती तैनात असताना कापसे यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्रास जाणू लागल्याने त्यांनी स्वतः चालत जवळील मेडिकल रूममध्ये जाऊन प्राथमिक उपचार घेतले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती सामान्य वाटल्याने ते पुन्हा सैनिकाच्या निष्ठेने कर्तव्यावरती रुजू झाले. मात्र काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक ते खाली कोसळून बेशुद्ध पडले. सरकारी जवानांनी त्यांना तातडीनं वैद्यकीय कक्षात हलवून उपचार सुरू केले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. हवालदार हरिदास कापसे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून सेलसूर गावासह चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. देश सेवेत कार्यरत असताना कापसे यांनी प्राण गमावल्याने त्यांच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठतेला नागरिकांकडून आदरांजली वाहिली जात आहे. महासागर न्यूजसाठी किरण शेजोळ, चिखली. महासागर न्यूज.